बंद करा मोबाईल बंद करा. अरे काय काय चाललंय? काय प्रकार आहे हा? चला उठा उठा, निघा चला. नाही साहेब, आम्ही जागचे हलणार नाही. तुम्ही आधी आमची कंप्लेंट नोंदवून घ्या. जोपर्यंत तुम्ही आमची कंप्लेंट नोंदवून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन बंद करणार नाही. आम्ही तेव्हाच शांत होऊ जेव्हा तुम्ही आमची तक्रार नोंदवून घ्या. नोंदवून घ्या, नोंदवून घ्या. आमची तक्रार नोंदवून घ्या. नोंदवून घ्या, नोंदवून घ्या. आमची तक्रार नोंदवून घ्या. न्याय हवा, न्याय हवा. आम्हाला न्याय हवा. न्याय हवा, न्याय हवा. आम्हाला न्याय हवा. सिद्धिराज, आपण हे सगळं करतोय खरं, पण याचा आपल्याला फायदा होणार आहे ना? हो मॅडम, 100% फायदा होणार. आणि हे बघा, आज निकालाचा दिवस आहे. जर पप्पा निवडून आले ना तर आपली तक्रार नोंदवून घेण्यापासून कोणी आपल्याला थांबवू शकत नाही. आम्ही अशी 1000 आंदोलनं करून बऱ्याच लोकांची रखडलेली कामं पूर्ण केली आहेत आहोत. आणि जर त्यांनी आपलं आंदोलन दुर्लक्ष केलं ना तर माझ्याकडे दुसरा प्लॅन सुद्धा रेडी आहे. तुम्ही नका काळजी करू मॅडम. आज काहीही झालं ना तरी आपण माघार घ्यायची नाहीये. न्याय हवा, न्याय हवा. आम्हाला न्याय हवा. अरे न्याय हवा, न्याय हवा. आम्हाला न्याय हवा. अहो काळजी करू नका. अहो आधी निकाल तर लागू द्या ना आपल्याला. संपत सगळं मनासारखं संपत करू. मी काय म्हणते, काय काळजी? संपत मी काय म्हणते, म्हणून बोलतो का, थांब जरा. अरे पण तू हा, पण हो, ना. होईल होईल होईल. बिलकुल बिलकुल अगं निश्चित एक राहा. पोरीनो, हा. ते नव्हे, मी काय सांगते, आज खूप लोक येणार आहेत. होय. तर सगळी तयारी झाली आहे काय? रेणुका, नाही पेढे आणि मिठांची बॉक्सची ऑर्डर्स वगैरे काय दिलीस की नाहीस तू? हो हो, हे काय काळजी काळजी नका हा, करू. निकालाचा दिवस आहे. कदाचित विदार साहेब येण्याची शक्यता आहे. जेवणाची सुद्धा तयारी करा. एकदम 100 नंबर बेस झाला पाहिजे बघा. काय लक्षात आले ना? आणि ओ अगं त्या हरीशला आणि सिंचनाला सुद्धा तयार व्हायला सांगा ग. आणखीन एक घर जावे वगैरे प्रकरण आहे ना, ते त्यांच्या समोर येता कामा नये, याची विशेष काळजी घ्यायची. पप्पा पप्पा आता काय झालं? अरे तुझ्या तोंडावर 12 का वाजलेत? कधीतरी चांगली बातमी कळणार आहे की नाही तुझ्याकडून? पप्पा, थोडा प्रॉब्लेम झालाय. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आहे. हा ते हा हा, बोला इन्स्पेक्टर साहेब. काय त्या दोघांची एवढी हिंमत? अरे तक्रार नोंदवून घेत नाही म्हणून मोर्चा काढलाय पोरानं. नाका दम आणलाय या पोरानं. हा सर खूप गोडीने घेतला. नाही संपत, आता यांची नांगी ठेचलीच पाहिजे आपण. काय रे, काय पाहत राहिल्यास माझ्या तोंडाकडं? त्यांची तंगडी मोडली तरी चालेल. तो खाना घे, गाडीत टाक आणि इकडे घेऊन ये. इकडे बघ, काम या हातानं जर तू परत आलास ना, तुझी खैर नाही. समजलं? चल. पप्पा, मोबाईल. अगे इकडे निकालाचं टेन्शन, तिकडे विदार साहेब येतील का काय त्याची भीती. हा पोरगा मोर्चा काढायला निघालाय. अरे अरे काय चाललंय काय या घरात? ए रेणुका, खबरदार हं, डोळ्यातून टिप्पूच काढलास तर सगळं होतंय ना त्या अपशकुनीमुळं. काय झालं आजी? हे तुम्हाला दोघांना हे नसते उद्योग करायला कोणी सांगितलं होतं? त्या दोघांना आम्ही खोलीत कोंडून ठेवलं होतं. ते काय आम्ही मूर्ख होतो म्हणून ठेवलं होतं काय? कुणाला विचारून तुम्ही दोघांनी त्या दोघांना खोलीतून बाहेर काढलं रे? हा, का काय झालं आजी? म्हणजे हे दोघं पुन्हा पोलीस स्टेशनला गेले होते का? नुसते गेले नाहीत, आंदोलन करत बसलेत तिथं.
अरे काय हो एकतर घर जावई बनून तुम्ही इथं आलात ते आलात वर आता आमची बाजू घ्यायची सोडून तुम्ही तुमच्या बहिणीच्याच बाजूने वागायला लागलात. म्हणजे कसं आहे ना, पोट तर भरायचं आमच्या तुकड्यांवर पण पुळका मात्र बहिणीच्या बाजूनं. वा रे वा, गाडे पाटलांचे घर जावई काय सिंचना. आणि काय हो गाडे पाटलांचे होणारे घर जावई, तुमचे आई वडील तुमची ती आजी संस्काराचे नेहमीच डांगोरे पिटत असतात. हे असं गाडे पाटलांचे घर जावई बनून राहणं हे त्यांच्या संस्कारात कुठून बसतात बाबा. अरे वा, हे काय आहे? म्हणजे दळवी कुटुंबाला माहितीच नाही वाटतं तुम्ही गाडे पाटलांचे घर जावे होणार आहे म्हणून. वा, धन्य आहे, धन्य आहे सगळे. अरे वा, मला हे माहीतच नव्हतं की दळवी कुटुंबाला हरीश घर जावई झाला हे माहितीच नाही. आता मला काहीतरी करून ही बातमी दळवी कुटुंबांपर्यंत पोचवायलाच हवी. सत्कारासाठी हार आणि श्रीफळ लागतीलच की. एक उलट एक सुलट. एक उलट एक सुलट. मॉम टू बी. एक उलट एक सुलट. जयंत, अरे आजीनी मला हे शिकवलं होतं, एक उलट एक सुलट, पण मी सगळाच गुंता करून ठेवलाय. जमत नसेल तर सोडून दे, मी आहे ना, माझ्याशी गप्पा मार. आणि मग मी हे एक उलट एक सुलट विसरले तर मी आठवण करून दे. एक उलट एक सुलट.